बघा मित्रांनो किती भरून घेतले ते आता बावड्याना। तर हे बघा एकदम असे भरपूर आहे ते, डायरेक्ट हात खतरनाक भरलाय। आमच्याकडे काहीच नव्हतं, त्या खाली पडेल ते पायदेशील आणि इकडे ठेवायला। तर बघा मित्रांनो आता गाडीत मस्त असं जसं JCBचा खोर आहे असं थांबार का मी हळूहळू टाकीतो। एक किडकाचं आहे हे नको, एक किडकाचं होता ते दिला फेकून। तर मस्तपैकी असं घरी न्यायचं आणि हे वाळून ठेवायचं। तर मित्रांनो हे येत नाही का, असे उन्हामध्ये जर वाळत घातले तर याला पावसाळ्यामध्ये असं जरा कडक बनवून आणि डब्यामध्ये मस्त भरून ठेवायचं। तर डब्यात भरून ठेवला का नंतर नाही का पावसाळ्यात खायला एवढी भारी लागत आहेत, एकदम असं मस्त। आणि याला त्या वाळून ठेवलं त्याला काय म्हणतात मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो आज आलो होतो खडकीला, तर खडकीला आलो होतो मी। तर इकडं मामाचा मुलगा आहे, तर तो म्हणत होता आपण इथं आळवा बघितल्यात, मकार पिकेल होती। तर मग म्हणला चल मग जाऊ खाऊन तर येऊ, कसंही वर्षातून एकदाच भेटणार ही वनस्पती आहे। आणि तुमच्याकडे ह्या आळवांना काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो। हे रानातलं रानमेवा हे जरूर खा, कारण हे वर्षातून फक्त एकदाच भेटतात। आणि एकदम व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे, आणि व्हिडिओ कुठंच न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा मित्रांनो, एकदम खतरनाक आहे असा। आणि ते आळवं पण इतकी पिकले ते, इथं मी गाडी उभी केली आणि मामाचा मुलगा लगेच उतरत आहे, कुठं नाही डायरेक्ट वरच गेलाय। आणि हे बघा एवढे पिकलेत ना, एकदम असे भरपूरच आहे ती, हे बघा भरपूर पिकले ती। आणि ही वर्षातून एकदाच भेटतात आणि ह्याच सीजनला भेटतात। तर अशा पद्धती ते आळवं येते, तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि हे बघा बारीकच आहे असा, एवढा का मोठा नाही, पण एकदम भरपूर अशा मस्त आळवं लागल्यात। हॅलो बरं ह्याला का बरं म्हणजे पडतील सगळे। तर बघा मित्रांनो वा 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 मकरच पडले हल्ले यात वर अजून। बघा मित्रांनो हलावले सगळेच असे पिकेल सगळेच पडलेत, हलाव अजून भरपूर आहेत वर, पडशील फक्त वचक। तर बघा हे अशी एकदम खतरनाक असा आहे रानमेवा। आणि आता तुम्ही बघू शकता बावड्या आलाय खाली निघून। आणि आता हे बघा खाली किती पडले होत हे तुम्हाला मी दाखवतो। बघा मित्रांनो हे बघा इथून असे भरपूरच असे खाली पडले ते, बघा हे बघा असे एकदम खतरनाक असे खाली पडलेत। हे बघा ताजेच घ्या हा, हे बघा एकदम असे ताजेच पडले ती, हे बघा। तर भरपूरच आहेत आता काही टेन्शनच नाही, भरपूरच असे घरी घेऊन जायचे, घरी नेणार आहे मी हे बघा। त्यानं तर त्याच्याकडे तर पक्के झालेत, आता काय करतो कुठं इडच ठेवू, हा असेच इडं ठेवू, एवढं काय मोठाले नाही पण मग एकदम भारी येते। तर मित्रांनो हे जंगलातल्या वस्तू म्हणजे जे रानमेवा आहे जंगलातला, तर त्या नक्कीच प्रत्येक सीजनला खात जा, कारण हा रानमेवा आहे नाही का, खाल्ला ना जुने लोक नुसते हे असे कंदमुळे फळं खायचे, तर त्यांचं आयुष्य पण किती वर्ष जगायचे ते। आणि आता काय आताचं किती खान काही करा 50-60 वर्षाच्या पुढं माणूसच जगत नाही। आणि सारखे आजार बिजार, जुने लोक कंदमुळे खाऊनच जगायचे पण निरोगी आयुष्य राहायचं, आजार पण तेव्हा जास्त नव्हते। मी तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय का आयुर्वेदिकच खात जा, गोड आहेत का खायला। तर भरपूरच असे पडलेत आता, एकदम आम्ही यचले ते बरेचसे यचले ते, वर पण आहेत अजून, इकडे आहे वर पण भरपूर आहे ते। तर हे बघा मित्रांनो एवढे सापडलेत आता आपल्याला, आणि वर पण अजून आहेत, आपण हेलकावलं होता तरी पण वर पण आहे ते। हे बघा वर अजूनही पिकेलच आहे ती, ते काय पडती नाही मग त्याच्यामुळं आता आपण हे बघा वर अजूनही हलवलं आहे तरी ते पडती नाही, तर ते आता आपण परत पाडण्याचा प्रयत्न करणार आहे। भरपूर असे सापडले ते, आणि हे आपण घरी घेऊन जाणार आहे।
म्हणजे घरी नेलो. आयुष्य आणि अनुश्री एकदम खुश होणार आहेत बघूनच. त्या दिवशीच आम्ही आलो होतो इकडं कोथळ्याला, तेव्हाच ते मागत होते, पण तेव्हा काय एवढे पीक केलं नव्हते, त्याच्यामुळं मग आपण काही जास्त 2 का 3च भेटले होते आपल्याला. तर तेव्हा ती रडत होती. आयुषचा आणि तिचाच भांडण झालता. हा म्हणत होता मला आणि ती म्हणत होती मला. मग आज भरपूरच आहेत, आज जामच खुश होणार आहे ती दोघंही. तर आज असंच कामानिमित्त खडकीला आलो होतो, तर तेव्हा भरपूर भेटले. मग घेतलेच सगळे नाही का वेचून. हे बघा भरपूर आहेत असे. तर आता हे नाही का आपण डिक्कीमध्ये टाकून घेऊ एवढे. हे बघा लयच असे भरपूरच भेटलेत आपल्याला. हे बघा खतरनाक आहेत असे. खायला पण एकदम गोड आहे ती. बघा मित्रांनो, आता मस्त असं घ्यायचं आता आणि निघायचं घरी. अजून हलवून पाहतो का का त्या डिक्कीमध्ये नाही का खराब होतील ना, पुढची टाकू, पुढचीत बसतील, पुढचीतच घेऊ. तर आता आपण हे नाही का डिक्कीत भरणार आहे. ते हिरडं काढून टाक, नाही तर राहू दे मरते काय नाही. हे बघा मस्त असं डिक्कीत भरणार आहे. हवा आणि डिक्की आपली फुल भरणार आहे, कारण भरपूरच आहे ते. मावडा तूच टाक आता. तर आता मामाचा मुलगा आहे, तर तो आता टाकणार आहे. बघा आता मामाच्या मुलांना मकराचं भरलेत वंजुळीमध्ये, ते काय बसती नाही. बघा मित्रांनो किती भरून घेतले ते आता बावड्यानं. तर हे बघा एकदम असे भरपूर आहे ते. डायरेक्ट हात खतरनाक भरलाय. आमच्याकडे काहीच नव्हतं, त्या खाली पडेल त्या पायदेशील आणि इकडं ठेवायला. तर बघा मित्रांनो आता गाडीत मस्त असं जसं JCBचा खोर आहे असं थांबार का मी हळूहळू टाकीतो. एक किडकाचं आहे, हे नको, एक किडकाचं होता ते दिला फेकून. तर मस्तपैकी असं घरी न्यायचं आणि हे वाळून ठेवायचं. तर मित्रांनो हे येत नाही का, असे उन्हामध्ये जर वाळत घातले तर याला पावसाळ्यामध्ये असं जरा कडक बनवून आणि डब्यामध्ये मस्त भरून ठेवायचं. तर डब्यात भरून ठेवला का नंतर नाही का पावसाळ्यात खायला एवढी भारी लागत आहेत एकदम असं मस्त. आणि याला त्या वाळून ठेवलं त्याला काय म्हणतात, तर मग एकदम भारी लागत आहे ते वाळून ठेवल्यावर. आणि आम्ही म्हणजे आमच्या इकडं जेव्हा धरण नव्हतं ना तेव्हा खाली होते ना, आम्ही वाळून ठेवायचं. ते एकदम भारी लागत आहेत असे तिकडच्या टाक. तर मित्रांनो तुम्हाला जर असे भरपूर जर भेटले तर तुम्ही पण नक्कीच वाळवून ठेवा मित्रांनो. आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात तर ते पण कमेंटमध्ये नक्कीच मला सांगा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर नवीन व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करीत जाईल मित्रांनो. एकदम मस्त असं भारी व्हिडिओ. तर या बघा पूर्ण आता डिक्की आहे का आपली पूर्ण बघा दोन्ही साईड भरले. आणि आता आपण निघतोय घरच्या दिशेने आता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.